नमस्कार. सत्तेने आणखी एक नेता, आणखी एक आंदोलनकारी नेता गिळला की शिंदे सेनेची मदत घेऊन लढणारा नेता अचानक सत्तेत गेला. मंडळी, महाराष्ट्र काल परवापासून अगदी बुचकाळ्यात पडला आहे. उलट सुलट चर्चेला महाराष्ट्रभरात उधाण आलं आहे. कारण चळवळ हा शब्द इतिहास जमा होईल का हो? आंदोलन नावाचं वादळ जे रस्त्यावरनं होत होतं ते कायमचं संपलं तर जनसामान्यांच्या समस्या कशा सुटतील, तुमच्या आमच्या अडचणी कशा सुटतील? बच्चू कडू यांनी प्रहारला कुलूप ठोकून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हात धरला. मंडळी, हा विचार बदल आहे की मुद्द्यांसाठी समर्पण आहे हे तुम्ही ठरवा. आज महाराष्ट्रात सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे. कारण नाव काय आहे? बच्चू कडू. आणि विषय काय आहे? त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा. बच्चू कडू म्हणजे आंदोलनाचं प्रतीक. बच्चू कडू म्हणजे एक लढवय्या नेता, एक रांगडागडी, एक आक्रमक आवाज. म्हणूनच म्हणतात ना, अपना भिडू बच्चू कडू, ही घोषणा आहे त्यांच्या पक्षाची. रस्त्यावर उतरून लढणारा नेता, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांचा आवाज, सत्तेला थेट आव्हान देणारा चेहरा म्हणजे बच्चू कडू. पण आज तोच नेता अचानक सत्तेच्या बाजूला उभा राहतो आणि म्हणतो, नेहमी लढूनच जिंकता येत नाही, चर्चेतूनही मार्ग निघतो. ही भूमिका ऐकायला प्रॅक्टिकल वाटते. कारण शिवाजी महाराजांनी असं अनेकदा करायचे. ते कधी लढून तर कधी स्मरून तर कधी चर्चा करून. पण इथूनच प्रश्न सुरू होतो. कारण दुसरीकडे चर्चा अशी आहे मंडळी की सत्तेला आंदोलन नको असतं, हे लक्षात घ्या. विशेषतः जेव्हा ते आंदोलन सरकारला अडचणीत आणतं. आणि इथे बोर्ड कुठे जातं? भारतीय जनता पक्षाकडे. विरोधकांचा आरोप स्पष्ट आहे की भाजप आंदोलन करणाऱ्यांना सत्तेत घेऊन त्यांची धार बोथट करत असते. आणि म्हणूनच लोक विचारतात, बच्चू कडूंच्या बाबतीतही हेच झालं का हो? असं होईल का? असा संभ्रम लोकांमध्ये आहे. कारण वास्तव असं आहे की जे बच्चू कडू कालपर्यंत रस्त्यावर लढत होते ते आज सत्तेत बसून त्यांच्या नेहमीच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. खरंच करणार आहेत? ही बदलाची रणनीती आहे की दबावाचा परिणाम आहे, हे समजायला मार्ग नाही. बच्चू कडू स्वतः म्हणतात, माणूस संपला तर मुद्दे संपतात. त्यांचं खरं आहे. म्हणून मला सत्तेत जावं लागलं हे वाक्य खूप काही सांगून जातं. ते आता आजच्याच एका मुलाखतीत बोलले आहे. कारण यात एक भीती आहे आणि एक रणनीतीही आहे या त्यांच्या वाक्यामध्ये. भीती अशी की सतत संघर्ष करत राहिलं तर सिस्टम तुम्हाला राजकीय दृष्ट्या संपवू शकते, हा अंदाज कडून न आला. आणि हल्ली राघव चड्डाचं अगदी ताजं उदाहरण तुम्ही पाहिलंच. आणि रणनीती अशी की सिस्टम मध्ये शिरून आतून बदल घडवायचा. पण इथे सगळ्यात मोठा गोंधळ हा होतो, निर्माण होतो. कारण भारतीय राजकारणाचा अनुभव सांगतो मंडळी की जे नेते सत्तेत जातात, तुम्ही पाहिलं असेल यापूर्वी, ते हळूहळू सिस्टमचा भाग बनतात. कालचे सावत्र भाऊ उद्या अचानक सत्तेत गेल्यावर सख्खे भावासारखे वागायला लागतात. हे तुम्ही पाहिलं असेल अनेकदा. मी नव्याने सांगत नाही. ते सिस्टम बदलत नाहीत, सिस्टम त्यांना बदलते. म्हणूनच लोकांना प्रश्न पडतो, बच्चू कडू सिस्टम बदलतील का की सिस्टम त्यांना बदलेल? बच्चू कडूंची खरी ताकद काय होती मंडळी, तुम्हाला ठाऊक आहे. तर ती ताकद होती त्यांची रस्त्यावरची लढाई, आक्रमक भूमिका आणि कोणत्याही सत्तेला न घाबरणं, कोणाच्या बापाला न घाबरणं. अनेकदा अधिकाऱ्यांच्या कानशिलात त्यांनी लावलेली आहे. पण आता जर तेच सत्तेत बसले तर ते किती आक्रमक राहतील, हा मोठा प्रश्न आहे. कारण सत्तेत राहून आंदोलन करणं सोपं नसतं, हे तुम्हाला ठाऊक आहे. मर्यादा येत असतात, जबाबदाऱ्या येतात आणि अनेकदा तुम्हाला ठाऊक असेल तडजोडी कराव्या लागतात. म्हणूनच लोकांना वाटतं बच्चू कडू आता आधीसारखे राहणार नाहीत का, हा प्रश्न आहे. हा माझा प्रश्न नाही, हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा प्रश्न आहे. पण मंडळी, दुसरी बाजू ही तितकीच महत्वाची आहे. आपण बॅलन्स बोललं पाहिजे. काही लोक म्हणतात, फक्त इतकी वर्षे आंदोलन करून काय मिळालं बच्चू कडूंना? तर काहीच नाही. वर्षानुवर्षे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांचे प्रश्न तसेच्या तसेच आहेत. जर सत्ता हातात आली, जर निर्णय घेण्याची ताकद मिळाली तर कदाचित प्रश्न सुटू शकतात. हा विचार चुकीचा नाही. कारण धोरणं रस्त्यावर थोडी बनतात ना. धोरणं, कायदे तर मंत्रालयात ठरतात. म्हणजेच लढणारा नेता जर निर्णय घेणाऱ्या जागेवर गेला तर त्याचा फायदा होऊ शकतो. ही सुद्धा नाण्याची दुसरी बाजू आहे, हे लक्षात घ्या. पण इथेच विश्वासाचा देखील प्रश्न निर्माण होतो. हे देखील बघणं गरजेचं आहे. कारण असं अनेकदा महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं आहे. होत्याचं नव्हतं झालं आहे. आणि म्हणूनच लोकांना खात्री नाही, विश्वास नाही की बच्चू कडू सत्तेत जाऊनही तेवढ्याच ताकदीने, प्रखरपणे बोलतील.
लोकांना भीती आहे की हा प्रवेश म्हणजे, हा शिवसेनेचा त्यांचा पक्ष प्रवेश म्हणजे शांतता विकत घेण्याचा मार्ग तर नाही ना, किंवा ईडी सीबीआयचं प्रेमपत्र तर त्यांना मिळालं नाही ना, असं लोकांमध्ये चित्रविचित्र चर्चा आहे. आणि म्हणूनच आज परिस्थिती अशी आहे की एकीकडे कडूंचा अनुभव, त्यांची प्रामाणिक प्रतिमा, त्यांची लढाई, आणि दुसरीकडे सत्तेची सावली, तडजोडीची भीती आणि विश्वासाचा तुटलेला धागा. मंडळी, फार महत्वपूर्ण आजचं विश्लेषण आहे, लक्षात घ्या. हे दोन्ही सत्य आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर सरळ अजिबात नाही. बच्चू कडू चुकीचे आहेत असं म्हणणं योग्य नाही, हे लक्षात घ्या. आणि ते पूर्णपणे बरोबर आहेत, असतील असं म्हणणंही धाडसाचंच ठरेल. सध्या तरी खरा निकाल तर येणाऱ्या काळात ठरेलच, तुम्हाला ठाऊक होईलच, बातम्या येईलच, आपले व्हिडिओ येतीलच. जर कडू सत्तेत राहूनही शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांचे प्रश्न आक्रमकपणे मांडत राहिले, तडजोड न करता विजय मिळवत राहिले, तर त्यांचा हा निर्णय रणनीती ठरेल. पण जर ते शांत झाले, त्यांची आक्रमकता कमी झाली आणि ते फक्त सत्तेचा भाग बनून प्रेमाने राहिले, तर लोकांचं म्हणणं खरं ठरेल की सत्तेने आणखी एक आंदोलनकारी नेता गिळला. शेवटी प्रश्न एकच आहे मंडळी, बच्चू कडू बदलले आहेत का, की त्यांनी लढण्याची पद्धत बदललेली आहे? उत्तर अजून आपल्याला मिळालेलं नाही, पण महाराष्ट्राची नजर त्यांच्यावर खिळून आहे, लक्षात घ्या. हा ऐतिहासिक पक्ष प्रवेश आहे, लक्षात घ्या. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आंदोलने संपली, आंदोलनकारी शांत झाले. चळवळ नावाचा शब्द जर का इतिहास जमा झाला, तर सामान्य जनतेचं काय होईल हा प्रश्न, तुम्ही याचं उत्तर शोधा मंडळी. कारण तुम्हाला ठाऊक आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया मवाळ झाला आहे, प्रिंट मीडिया जाहिरातींच्या लोभाने सत्तेकडे झुकला आहे. मग उरलेले युट्यूबर, आमच्यासारखे, तुमच्यासारखे काही असतील तुमच्यामध्ये, किंवा सोशल मीडियावर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मुक्त पत्रकारांना धमक्या, नोटिसा जात आहेत, तुम्ही बघतायत. मित्रपक्षांना गिळण्याचे कार्यक्रम सुरू आहे. अशा संकटांमध्ये बच्चू कडूंसारखे आक्रमक नेते होते, ते देखील सत्तेला शरण गेले, तर या महाराष्ट्राचं काय होईल? सामान्य जनतेला ही चिंता सतावणं स्वाभाविक आहे मंडळी, ही काळजी त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. परंतु अजूनही आपल्याला खरा अंदाज बांधता येणार नाही आज. बच्चू कडू तडजोड करतील की लढतील, हे येणारा काळच आपल्याला सांगेल मंडळी. तर अशी ही गंमत झाली आहे. 2 दिवसापासून महाराष्ट्रात प्रचंड चर्चा सुरू आहे. असो मंडळी, थांबतो. आपल्याला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मंडळी. तुम्ही शेअर करीत नाही, शेअर करत चला. अशाच मुद्देसूद विश्लेषणासाठी, स्पष्ट बोलण्यासाठी आम्ही कायम काम करत राहावं तुमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी. असं जर तुम्हाला वाटत असेल मंडळी, तर खाली जॉईन बटन आहे निळ्या रंगाची, ती जॉईन बटन दाबून आपल्या चॅनलचे तुम्ही सदस्य होऊ शकता. सदस्य व्हा. तुमच्या सहकार्याशिवाय हा आवाज, हे विचार प्रसारित होणं अशक्य आहे. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी लवकरच, नव्या दिवशी, नव्या दमानं. तोपर्यंत मंडळी, नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.